गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. याबरोबर परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करून देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, सोयी उपलब्ध करण्याचे निर्देश राज्याचे पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिले. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे या संस्थेच्या नियामक मंडळाच्या बुधवारी दिनांक 17 रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक श्री मिलिंद आकरे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र देशमुख व विश्वास जाधव आदी उपस्थित होते. श्री रावल म्हणाले, प्रशिक्षणाच्या अनुषंगाने प्रथम क्रमाने नेदरलँड, इस्रायल, जपान व तांझानिया या देशातील विद्यापीठांशी सहकार्य करून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत प्रशिक्षण वर्ग सुरू करावे. संस्थेत नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी सल्लागार समिती गठीत करावी. या समितीत कृषी विभागातील कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ अधिकारी, भारतीय कृषी संशोधन परिषद, काढणी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्रीय संस्था, लुधियाना राष्ट्रीय कृषी विपणन संस्था जयपूर येथील तज्ज्ञ अधिकारी, बी बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये काम करणाऱ्या नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच खाजगी क्षेत्रातील प्रशिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश करण्याच्या सूचना श्री रावल यांनी दिल्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.